भाई रजनीकांत आरोग्य आंदोलन महाराष्ट्र राज्य तसेच शेतकरी बचाव आंदोलन याचं काम करतो वर्धेला। आज इथे मोलकरी संघटना डॉक्टर रुपाताई कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली इथे एक उपोषणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। हे उपोषण म्हणजे डॉक्टर बाबा आढाव जे असंघटित कर्मचाऱ्यांचे कामगारांचे मोठे महाराष्ट्रातले नेते आहेत। गेल्या निवडणुकीमध्ये असं वाटतं आहे की या लोकशाहीला राज्यकर्त्यांच्याकडून धोका निर्माण झालेला आहे। भारतीय राज्यघटना ही राज्यघटना बाबासाहेबांनी तयार केली आणि ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, आर्थिक सामाजिक समता ही मूल्य त्याच्यामध्ये दिलेली आहेत। असं असताना सध्याचे राज्यकर्ते हे जात आणि धर्माच्या नावाखाली विभाजन करण्याचं, घटनेला धक्का पोहोचण्याचं कार्य करीत आहेत। हे होऊ नये आणि आपल्या घटनेच्या हक्काला बाधा पोहोचू नये म्हणून सर्वसामान्य या देशातला नागरिक जागरूक झाला पाहिजे घटनेप्रती आणि आपल्या हक्काप्रती। आणि म्हणून असंघटितांचे, कमाल माथाडी कामगारांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी काल दिनांक 28 नोव्हेंबर, 28, 29, 30 नोव्हेंबर असं 3 दिवस ज्योतिबा फुले यांच्या फुलेवाड्यामध्ये याकरता उपोषण सुरू केलेलं आहे। त्याच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसंच नागपूरला डॉक्टर रुपाताई कुलकर्णी यांच्या या मोलकरी संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम इथे उपोषणाचा होत आहे। बाबा आढावांच्या उपोषणाला आणि मागणीला सर्वतोपरी असंघटित वर्गाचा, इथल्या महिलांचा, मोलकरी महिलांचा एक मोठी पाठिंबा आहे। आणि बाबा आढावांना, बाबा आढाव आगे बढो, आमच्या प्रश्नासाठी आपण लढावं, आम्ही आपल्या सोबत आहोत हा संदेश देण्याकरता आज इथे हे उपोषणाचा कार्यक्रम होत आहे। तुमच्या मागण्या काय आहेत? प्रामुख्याने महिलांच्या ज्या मागण्या आहेत या मोलकरी संघटनेच्या, ह्या आहेत की मोलकरींना आता ह्या ज्या आहेत मोलकरी यांना पेन्शन मिळालं पाहिजे। आता त्यांचा वृद्धापकाळ सुरू झालेला आहे। या वृद्धापकाळामध्ये त्यांना आधार हवा, आजार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, त्याच्यावर उपचार आहे, कुटुंबाचं पालनपोषण आहे, मुलांचं, नातवांचं पालनपोषण आहे आणि त्यांचं स्वतःचंही उदरनिर्वाह, उपचाराचा प्रश्न आहे। याकरिता या सर्व मोलकरींना, लाखो मोलकर्णी महाराष्ट्रामध्ये आहेत, नागपुरामध्ये या सर्वांना एकमुखी महाराष्ट्र सरकारने पेन्शन चालू करावं ही महत्त्वाची या मोलकरी संघटनेची मागणी आहे। त्याकरता सुद्धा ह्या मोलकर्णी आजच्या उपोषणाला, बाबा आढावांच्या उपोषणासोबतच आपल्या मागण्यासाठी समर्थनार्थ इथे बसले आहेत। माझं सुद्धा या महिलांच्या, मोलकरींच्या संघटनेच्या मागण्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो। या उपोषणाला सर्वोदय मंडळाचे कार्यकर्ते श्री रवी गुर्दे, मी भाई रजनीकांत, रुपाताई कुलकर्णी या सर्वांचा पाठिंबा आहे। बाबा शेळके सुद्धा येऊन गेले, त्यांचा सुद्धा पाठिंबा आहे। आणि आपण सर्वांनी, सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या हक्कासाठी जागरूक झालं पाहिजे। घटनेचं, बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना आम्हाला दिल्या, आम्हाला मूलभूत हक्क दिले, त्या हक्कांचं संरक्षण व्हावं। जाती धर्माच्या ऐवजी इथला प्रत्येक नागरिक या देशाचा नागरिक आहे आणि त्याला आर्थिक समता, स्वातंत्र्य, अधिकार वगैरे मिळावेत याकरता हे उपोषण आहे। या सर्वांना आज बाबा आढावांच्या या उपोषणाला पाठिंबा आम्ही इथे जाहीर करतो आहे। इन्क्लाब जिंदाबाद।